नाथसिद्धी म्हणजे नेमकं काय असतंय? खूप जीवाचं रान करावं लागतं तर नाथसिद्धी मिळते. ही महादेवाचीच इच्छा होती की शाबरी विद्या जगापुढे यावं. ही नवनाथांच्या उपत्तीने झाली. अंडग्रहपत्री हात माया मच्छिंद्र कुवत्र कला वत्तांगडपत्री जुबला सत्पदिया यमनात्र कलावत यमना तीर कळपत्री तमहाकात्र भित्र हात पार्वती माता अत्र कलात बीज मंत्र कलवसिंत्र कलात्रिया मंत्र कहत मंत्र ईशपत्र हात माया मच्छिंद ओम गुरु आदेश शब्द हात महाकाल आदेश. समजा आता मला माझ्यासारख्या मुलाला नाथ पंथात एंट्री घ्यायची, आता तुम्ही म्हणले त्यासाठी बीज मंत्र द्यावं लागतं. मग हे पण नाथ सेवा नाही, तुमच्या मागच्या जन्मात काही पुण्य आहे तर तुम्ही नाथ सेवा करू शकता. आता आपण बघतो मडी मळिंबा डाल्यावर भूत जाता असं काही असतं का? म्हणजे काय? आघुरी तंत्र हा खूप चांगला आहे, त्याचा उपभोग तुम्ही कसा करायचा तुमच्यावर आहे. गोरक्षनाथ म्हणजे हे म्हणतात एक शिवांचंच रूप आहे म्हणतात ते. म्हणते महादेव स्वतः शिष्य म्हणून आले दादा गुरुंचे मच्छिंद्रनाथ. सगळ्या नाथांपेक्षा ना एकच नाथ आहे त्यांना भेट आहे. राजाच्या याच्यात बसलेले ते मूर्तिपा त्यांची राजावानी. काही तांत्रिक असे असतात ते म्हणतात माझ्याकडे जीन आहे, आता मी हा जीन तुझ्या मागा लावल्यावर तुझे वाटोळ होणार. जो माणूसच्याकडे जीन आहे ना तो छोट्या गोष्टी नाही करणार. काही तांत्रिक आहे ना लोकांना येड्यात काढता, तुला पैशाचा पाऊस पाडून देतो, तुला हे करून देतो, तुला धन काढून देतो, माझ्याकडे मुंजा आहे, माझ्याकडे जिन्नात आहे. तुझ्याकडे मुंजा आहे जिन्नात आहे, तू कशाला इथं घरात बसला? सांगू काय, तू तुझं एकटा करून घे ना. नाथ सेवा करा. तुम्हाला कोणत्या मांत्रिकाकडं, कोणत्या तांत्रिकाकडं, कोणत्या बाबाकडं कोणाकडे जावं लागणार नाही. नवनाथ भक्ती सर ग्रंथ लावा घरामध्ये, तुमचं कल्याण. नमस्कार मंडळी, आजचा विषय म्हणजे नाथ संप्रदाय आणि नवनाथ. तर तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे, नाथ संप्रदाय हा खूप मोठा आहे आणि त्याची जेवढी माहिती घेऊ तेवढी कमीच. तर असेच आपल्यासोबत आज जोडले आहेत नाथ भक्त जय आहेरे महाराज. तर त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत नाथांचा इतिहास, नवनाथांची उत्पत्ती कशी झाली, नाथ संप्रदाय म्हणजे नेमकं काय, हे आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार महाराज. मी माझ्या गुरुला वंदन करतो. पहिले बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय, शिवरूपी दहलीनाथ महाराज की जय. आदेश नमो आदेश. तर चला सुरू करूया हा खास एपिसोड. नाथांची सुरुवात कशी झाली नेमकी? नाथांची सुरुवात हे नवनारायण. हे नवनारायण ही ब्रह्माची उत्पत्ती. नारायण, कवी नारायण, हरिनारायण, अंतरिक्ष नारायण असे नवनारायण आहे. यांची उत्पत्ती हे नवनाथांच्या माध्यमातून झाली. जसे काही मच्छिंद्रनाथ यांची उत्पत्ती माशाच्या अंड्यातून गर्भातून झाली, माशाच्या गर्भातून. तसे गोरक्षनाथ गौरी भस्मातून, जालिंद्रनाथ यज्ञ याच्यातून आले, कुंडातून, यज्ञकुंडातून. तसे प्रत्येक नाथांची अलग अलग आहे. कानिफनाथ हत्तीच्या कानातून. प्रत्येक नाथ आहे ना वेगवेगळ्या याच्यात झाले, जन्माला आलेले. आणि नवनाथांचं ताकदचं बोलायला गेलं म्हटलं तर नवनाथ हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. नवनाथांना हरवण्यासाठी जगात एक नाथाला हरवण्यासाठी ना जगातले सगळे देव एकत्र जे झाले तर एक नाथ हरवू नाही शकत, इतके नवनाथ ताकदवर आहे. नाथांची सिद्धी करण्यासाठी खूप जीवाचं रान करावं लागतं, तेव्हा नाथ सिद्धी मिळते. नाथसिद्धी म्हणजे नेमकं काय असतंय? नाथ सिद्धीमध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचं, नाथ सिद्धी करताना गुरु हवा. गुरु आपल्याला पहिले गुरुमंत्र देतो. तो गुरुमंत्र मिळाला म्हणजे समजायचं तुम्ही नाथ संप्रदायामध्ये आता तुमच्या नाथ पंथात आले. पंथ हा नाथ पंथात आले तुम्ही. मग गुरु पुढे तुम्हाला अस्त्र शस्त्र बीज मंत्र या सगळ्या गोष्टी गुरु देतो. बीज मंत्र म्हणजे नेमका म्हणजे बीज मंत्र म्हणजे कसं, आता एखादं बीज आहे, ओम नमो वायव्या अस्त्र नारायणी नमो नमः, वायू देवताला आमंत्रित आहे. हे बीज मंत्र तुम्ही जेव्हा सिद्ध करशाल तुम्ही त्या दैवताला तुम्ही प्राप्त केलं. ओम नमो ब्रह्मदंडास्त्र नारायणी नमो नमः. ब्रह्मदंडास्त्र म्हणजे ती शक्ती तुमच्या अधीन आली, आता तुम्ही त्या शक्तीला प्राप्त केलं. ओम नमो दुर्गा अस्त्र नारायण नमो नमः. मग तुम्ही त्या शक्तीला प्राप्त करत गेले. हे बीज मंत्र आहे. बीज मंत्र शिकलेलं ना समजा तुम्ही शिकू पण नाही शकत, काही येणार पण नाही तुम्हाला. बीज मंत्र हवेच. आणि बीज मंत्र प्रत्येक बीज मंत्र मग एक वेगळी भाषा आहे. प्रत्येक बीज मंत्र पुढे एक वेगळी भाषा आहे. तुम्ही जर ब्रह्मास्त्र बीज मंत्र उजळता येतं तुम्हाला, त्या लेवलला भगवंत बडे बाबा गुरु दत्तात्रय त्या भाषेत तुम्हाला देणार, ताकद देणार तुम्हाला. देणार सगळं नाते. गुरु दत्तात्रय ब्रह्माची उत्पत्ती सगळी महादेवाची, ही महादेवाचीच इच्छा होती की शाबरी विद्या जगापुढे यावा. कलियुगात हे महादेवाची इच्छा होती. महादेवाची इच्छा ती ब्रह्माच्या उत्पत्तीने ती नवनारायण झाले. प्रत्येक नारायण प्रत्येक वेगळ्या मार्गाने आलेले. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मच्छीच्या गर्भातून मच्छिंद्रनाथ आले, गौरी भस्मातून गोरक्षनाथ आले. प्रत्येक नाथ वेगळे. सरपणी ढोलतीतून नागनाथ आले. प्रत्येक भिक्षापात्रातून
आले. प्रत्येकाचं वेगवेगळं नाथ, प्रत्येक याच्यातून वेगवेगळे आलेले. नाथ संप्रदाय अपरंपार आहे. नाथांमध्ये अस्त्र शस्त्र आणि बीज मंत्र याला खूप भ्रांती. त्याच्याशिवाय नाथ संप्रदाय तुम्ही टिकणार पण नाही. 52 अस्त्राचं 52 भाषा. तुम्ही जितकी ताकद लावशाल तेवढं तुम्हाला प्राप्ती मिळणार. पण शुद्ध पंथ आहे. शिकण्यासाठी तुम्हाला खूप काही त्याग करावा लागेल, तेव्हा तुम्ही शिकशाल. असं एका दिवसात आलं आणि शिकलं असं शक्य नाही या गोष्टी. समजा आता मला माझ्यासारख्या मुलाला नाथ पंथात म्हणजे एंट्री घ्यायची, आता तुम्ही म्हणले त्यासाठी बीज मंत्र द्यावं लागतं. मग त्याचं पहिले काय तुम्ही करावं कान लागेल? फुकलं जाईल, तुम्हाला गुरुमंत्र दिला जाईल. म्हणजे आता मी तो गुरु कुठं शोधायचा आता मला तर नाही आता माहिती आता. गुरु कसं आहे, गुरु शोधावा नाही, गुरु मिळतो. हा, हा. गुरु शोधावा नाही लागत. तुमच्या भाग्यात हे बा नाथ सेवा नाही, तुमच्या मागच्या जन्मात काही पुण्य आहे तर तुम्ही नाथ सेवा करू शकता. कोणी येऊन नाथ सेवा नाही करणार. तुमच्या मागच्या जन्मात काही पुण्य होतं म्हणून तुम्ही नाथ सेवेत आलेले आहे. मग तुम्हाला गुरु पण ऑटोमॅटिक मिळणार. सतधर्म आहे, पुण्य आहे, कर्म चांगले तर तुम्हाला नाथ सेवा मिळणार. नाथ सेवा अशी बळजबरी शिकायचं असेल लोकांनी त्याचा दुरुपयोग पण केला असता. कोणी आराधना केली असते दत्तात्रेयाची. ज्याला गुरु नाही त्याचे गुरु दत्तात्रय. देहाला गुरु असावा ना. गुरु ज्याला गुरु नाही, कोणी गुरु जर नाही मिळाला तुम्ही दत्तात्रेयाला गुरु मानू शकता तुमचा. दत्तात्रय सगळ्यांना सर्वस्व देता. नवनाथांनी जगाला हरवलं, जगाच्या दैवताला हरवलं, त्यांचे गुरु दत्तात्रय. म्हणजे दत्तात्रय किती श्रेष्ठ आहे. नाथांचे दादा गुरु म्हणजे मच्छिंद्रनाथ. बरोबर. आणि त्यांना मग शिक्षा कोणी आता हे दिली? कसं आहे महाराज, हे कसं आहे सगळ्यांना माहिती आहे नाथांचे गुरु दत्तात्रय. पण ज्या वेळेस आहे ना हे काव्य रचताना, हे नाथ उत्पत्ती करताना ह्याचे जनक, याची ही इच्छा महादेवाची होती. महादेव जेव्हा पार्वती मातेला आहे ना हे बीज मंत्र म्हणले होते, बीज मंत्र नाथ संप्रदाय बीज मंत्र लय महत्वाचे. हे बीज मंत्र बीज मंत्र हे ना, हे काव्य पूर्ण ना पार्वती मातेला आहे ना हे यमुनेच्या किनारी ना महादेव सांगत असता. आता त्या टाइमला आई भगवती पार्वती माता ऐकता ऐकता चालते, त्यांचं भ्रमण करता करता त्या नदीच्या काठीन ते जात असतात. पण ते काव्य, ते बीज मंत्र ते का माशाच्या गर्भाने, अंड्याने, त्या अंड्यामध्ये, त्या गर्भामध्ये ना गुरु मच्छिंद्रनाथ होते. त्यांनी तो बीज मंत्र ऐकला. म्हणजे बडे बाबा जे मायारूपी दादा गुरु बडे बाबाचे पहिला गुरुमंत्र जर कोणी दिला असेल ना ते महादेव. म्हणून जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नाथ रूप उपत्तीमध्ये पहिले नाथ आले ते मच्छिंद्रनाथ. आणि ते काव्य रचताना जसं जसं त्यांनी ते काव्य ऐकत गेले त्या गुरु मंत्रातच एक अशी ताकद होती. ते बाळ जे ऐकते ना अंड्याच्या गर्भामध्ये, तर त्याला ते गुरुमंत्र तो शाबरीत पण ऐकू आला. म्हणजे इतके ताकद होते. तर शाबरीत कसं अंड गर्भत्री हात माया मच्छिंद्र कुवत्र कलावत तहंगडपत्री जुबला सपदया यमनात्र फलवत यमनाथ ईर्कड़पत्री तमहाका त्रभित्र हात पार्वती माता आत्र कलात बीज मंत्र कलबसिंत्र कलात्रिया मंत्र कहत मंत्र ईशपत्र हात माया मच्छिंद ओम गुरु आदेश शत्र खात महाकाल आदेश शत्र आदेश गुरु का आदेश. म्हणजे हा मंत्र त्यांना आहे ना, त्याचा गुरुमंत्र तो ऐकत होते ना तसे ते ग्रहण करत होते. म्हणून पहिले नाथ संप्रदाय पहिले गुरु जे आले ते माया मच्छिंद्र आले, त्यांना दादा गुरु म्हणतात. मच्छिंद्रनाथ नंतर आपण म्हणतो ना नवनाथ आहे ते. मग ते नंतरचे 8 नाथ आहेत जसे गोरक्षनाथ, गहिनीनाथ. प्रत्येकाने जसं गहिनीनाथ, पुतळ्यातून आले गहिनीनाथ. प्रत्येक नाथाची अशीच उत्पत्ती झालेली. स्त्रीच्या गर्भातून का नाही आली? म्हणजे सगळे नाथ काय आलं, स्त्रीच्या गर्भातून यांना ना जगाचं कल्याण करायचं होतं. आईच्या प्रेमात फसून गेले असते. आईचं मातृत्व कसं आहे, ते मातृत्व आता समजा आपल्याला घर सोडून जायचंय, आपण विचार करू ना आपल्या आई बापाचा, आईचा, याचा विचार करू ना. म्हणून नवनाथांनी काय केलं, स्त्रीच्या गर्भातून जन्म नाही घेतला. म्हणजे त्यांना ते नाही का आईला आईचं मन दुखून जायचं होतं नव्हतं, म्हणून त्यांनी काय आईच्या गर्भातून त्यांनी जन्म नाही घेतला. म्हणून असं कधी डोक्यात सगळ्यांनी काढून टाका नाथांना स्त्री चालत नाही. स्त्री फक्त स्त्रीचा आईचं मन दुखवायचं नव्हतं म्हणून ते नाथांनी स्त्रीच्या गर्भातून जन्म नाही घेतला. हे सत्यता आहे. नाथांना पाठवण्यामागचं कारण काय होतं? पृथ्वीवर नाथाला पाठवण्याचं कारण असं होतं, कलियुगामध्ये ना, ह्या कलियुगामध्ये ना दुष्ट शक्त्यांचा खूप प्रभाव वाढणार होता. हे महादेवाला माहित होतं. कधी महादेवांनी ते सगळं काही दिलं होतं ना. प्रत्येकाला वर दिला, प्रत्येकाला विद्या देणारा महादेव, प्रत्येकाला त्यांचं एक दुसरं नाव आहे भोलेनाथ. सरळ सरळ ते ना ज्यांनी त्यांची आराधना केली त्याला काही ना काही ते दिलंच त्यांनी. तसं प्रत्येकाला काही ना काही ते दिलं. मग कोणी तर कलियुगात कोणी चांगला उपभोग घेणार, कोणी वाईट घेणार होते. हे महादेवाला
वर तर त्यांनी दिले, ते तर थांबू शकणार नव्हते. म्हणून त्यांनी तो नवीन तंत्र काढला, ती विद्या काढली, ती शाबरी विद्या. ही नवनाथांच्या उपत्तीने झाली. सगळ्यात श्रेष्ठ तरी म्हणजे जो मी समजा एखाद्या बाबांनी एखादी ताकद काढली होती, एखादी विद्या काढली, ती विद्या खूप बलाढ्य, तिला तर चॅलेंज नाही, आणि तो चालवणारा वाईट मार्गाने त्याचं कृत्य करतोय. महादेवने काय केलं, असं एक काव्य निर्माण केलं, अशी एक विद्या निर्माण केली की नवनाथाची उपत्ती केली. ब्रह्माची उपत्ती नवनाथांच्या साह्याने कलियुगात त्यांना जन्म घातला पृथ्वी तलावर. आणि ज्या ठिकाणी ज्यांनी उलट केलं महादेवाच्या विद्याची, ज्यांनी उपभोग घेतला चुकीचा, तिथे नवनाथ उभे राहिले. जिथं नवनाथ उभे राहिले महाराज, तिथं कोणत्या जगातला देव दानव कोणती विद्या, महादेव म्हणता साक्षात मी दिलेलं वचन, मी ब्रह्म म्हणतो, मी एखाद्याचं तर एखाद्याची पूर्ण लिहिलेली त्याचं जन्म मृत्यू लिहून ठेवलेला आहे मी त्यांना पूर्णपणे, तो ठरलेला आहे. पण जिथं नवनाथ आले ते बदलू शकतात, इतकी ताकद आहे नवनाथांमध्ये. नवनारायणा म्हणजे सगळेच नाथ. संजीवनी मंत्र तर फक्त गोरक्षनाथाकडे, मच्छिंद्रनाथाकडे. पण मग हे जगात हे माणूस गोरक्षनाथ आहे ना, जे गहिनीनाथ जे आहे ना, गहिनीनाथांना ते एक लहान मुलं आहे ना, खेळत असता लहान मुलं, तर ते बैलगाडी बनवता. ते म्हणता आमच्या बैलगाडीला आहे ना गाडीवान नाही, तर आम्हाला तुम्ही गाडीवान बनवून द्या. तर गुरु गोरक्षनाथांना म्हणता, मुलं आम्हाला गाडी बनवून द्या, गाडीचं गाडीवान बनवून द्या. ते म्हणता अरे माझे गुरु मला बोलल. पण ते काय करा, मुलं हट्ट करतात, मुलं असतात हट्ट करतात. ते हट्ट केल्यानंतर काय होऊन जातं, तिथं ते त्या पुतळा बनवता. आता यांच्याकडे संजीवनी मंत्र होता गुरु गोरक्षनाथांकडे. गुरु गोरक्षनाथ संजीवनी मंत्र होता. संजीवनी मंत्र तर त्यांनी काय केलं, त्या टाइम संजीवनी मंत्र पुतळा तयार करताना संजीवनी मंत्राचा उद्गार केला. संजीवनी मंत्र बोलले तिथं, त्या मातेच्या पुतळ्यात महाराज डायरेक्ट तिथं बाळ जन्माला आलं. ते गहिनीनाथ. असे प्रत्येक नाथाचं काही ना काहीतरी आहे. यज्ञकुंडातून होम हवन झालं, यज्ञकुंड एकदम तिथून जालिंद्रनाथ तयार झाले. प्रत्येक नाथाचा जन्म असाच झालेला आहे. फक्त एवढंच स्त्रीच्या पोटी जन्म का घेतला नाही, त्यांना मातृप्रेमात फसायचं नव्हतं म्हणून ते स्त्रीच्या पोटी जन्म घेतला नाही. नहा वात्रिशी कहत्रिबुला संत्रपत्तकडपत्ती कथा श्री त्रहल्ला वात्रिशिंद्रहात माया मच्छिंद्र कहात दत्त गुरु नवनाथ दत्तात्रय. त्यांचं म्हणणे याचे, मला ह्या चक्रात फसायचं नाही नवनाथांना, म्हणून त्याने नवनाथाचा जन्म 9 प्रकारे वेगवेगळा जन्म झाला. असे हे नाथ होते. आता तुम्ही बोलता साबरी विद्या असं काहीतरी उल्लेख केला नाही. ही शाबरीच, मग ही शाबरी विद्या, ह्या हस्तंत्र आहे शाबरी. हे शाबरी पुढं जगात हे अस्त्र, प्रत्येक अस्त्र प्रत्येक भाषा, प्रत्येक बीर नवीन भाषा, हे सगळं काव्य दादा गुरु मच्छिंद्रनाथांनीच तयार केलं. सगळं गुरु जालिंद्रनाथांनीच तयार केलं. आता काही बघा, काहींचे आता मच्छिंद्रनाथांचे शिष्य ना गोरक्षनाथ आहे, जालिंद्रनाथ शिष्य कानिपनाथ आहे. काही नाथांचे शिष्य गुरु, काहींचे गुरु आहे ना डायरेक्ट दत्तात्रय सरपटीनाथ झाले. काहींचे शिष्य गुरु डायरेक्ट दत्तात्रय. म्हणून आहे ना हे नवनाथ आहे ना, हे खूप श्रेष्ठ आहे. पृथ्वी तलावर यांचं आहे ना कल्याण, मानवाचं कल्याण व्हावा म्हणून हे नाथ सगळे जन्माला आले. आणि ह्या नाथांनी सगळ्यांचं चांगलंच केलं. आज पण नाथ भक्ती करा तुम्ही महाराज, तुम्हाला सुखच लागल. खोट्याच्यात काहीच नाही. किती काय करा, शेवटी नाथांनी लिहिलेलं कधीच वाया जात नाही. नाथांची भक्ती कधी वाया जाणार नाही. असे नाथ होते, नवनाथ म्हणताना. आदेश गुरुनाथ मच्छिंद्र को आदेश. आता आपण बघतो मडी मळिंबा इथं अंगात आलेलं लोक जास्त असतात तिथं. ते आपण म्हणतो इथं आल्यावर भूत जात, असं काही असतं म्हणजे तिथं काय आता नेमकं हे कसं काय असतं, काय हे जे ना वेताळ महाराज जे आहे ना, आमचे वेताळ महाराज, हे आमच्या गुरुच्या बंद वचनात अटकलेले. मग भूतप्रेत बाधा असेल तर मायंबाला तुम्ही बघा, हजारो लोक तिथं बंदिशे, पण तिथं नीट होऊन जातात ते. कारण की आमच्या गुरुंना त्यांनी वचन दिलेले ना, जिथं तुम्ही या ना तिथं मी माझे भूत प्रेत बाधा काहीच चालणार नाही, म्हणून तिथं ते लोक बांधतात. ते नीट पण होता. बाबांच्या आरतीमध्ये नीट होतात सगळे लोक. तिथं तुम्हाला मंत्राने लागणार, तंत्राने लागणार, बाबाच्या आरतीत सगळे लोक नीट होतात. हजारो लाखो लोक नीट झाले तिथं आतापर्यंत. आता कधी जातोय माया मच्छिंद्रदा मडीला जा, हजारो लोक बांधलेले आहे तिथं, पण नीट होतं सगळे. तशी शाबरी विद्या ना, शाबरी विद्येमध्ये ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या काही प्रचिती.
भूतांची आहे, यशकिनी आहे, डाक्षिणी आहे, काही लोक म्हणतात पिचाशिनी साधना, ही साधना, ती साधना, हे सगळ्यांना एका याच्यात मच्छिंद्रनाथांनी बांधून ठेवलेले. म्हणून नाथ संप्रदायाची व्यक्ती तो जो विचार करेन ना का त्याच्या अस्त्र जरी उजळले त्यांनी आणि ती साधना करायला लागला तर ती साधना साह्य होणार. असे नाथ आहे. नवनाथांना खूप प्रचिती आहे. आणि कलियुगात जेवढं एवढं संकट वाढल तेवढं नाथ तेवढे जास्त जोरात जगापर्यंत येणार. आता आपण म्हणतो मडीला माळिंबाला यांची समाधी आहे, पण अमर, आपण काही लोक म्हणतात अमरच आहेत माहिती नाथ म्हणजे हे अजून काही हे नाही, समाधी नाही घेतली, ते भ्रमण करतायत. गुरु गोरक्षनाथ भ्रमण करतायत, गुप्त भ्रमण करतायत. त्यांची समाधी नाही गुरु गोरक्षनाथाची, बाकी ज्यांची सगळ्यांची आहे. नाही, एक अजून एक नाथ आहे त्यांची पण नाही समाधी. हे नाथ गुप्त भ्रमण करताय, यांची समाधी नाही. बाकी कानिप नाथ आहे, सगळे नागनाथ आहे, सगळ्यांची समाधी आहे. 2 नाथ सोडून बाकी सगळ्यांची समाधी आहे. हे नाथ आज पण गुरु गोरक्षनाथ आहे, गुप्त भ्रमण करताय. जगत त्यांच्यावर चालू आहे. ज्वाला माता त्यांची वाट बघते तिकडं. इकडे मडीचे कानिप नाथ आहे, ते फेटा. सगळ्या नाथांपेक्षा ना एकच नाथ आहे त्यांना फेटा आहे. म्हणजे राजाच्या याच्यात बसलेले ते मूर्तिपा त्यांची राजावानी. आणि ते राजाच्या रूपात जवळ ते गड खाली उतारणार नाही ना तर तो जगाचा विनाश होणार नाही. ज्वालामुखीला गोरक्षनाथ भेटणार नाही तर जगाचा विनाश होणार नाही. हे दोघांना पण गुरु गोरक्षनाथांनी मानून ठेवले. गोरक्षनाथाच्या वचनात येते सगळे. त्यांचंच वचन होतं की तू आता राजावानी जिंदगी तिथं राहशील, राजा बनवत राहशील मडीला कान्होबा. ते बघा राजाच्या रूपात आहे, बघा तुम्ही फेटा लावलेला. गोरक्षनाथ म्हणजे हे म्हणतात एक शिवांचंच रूप आहे म्हणतात. ते गोरक्षनाथांचं कसं झालं, आता जे माया मच्छिंद्रनाथ आहे आपले गुरु, दादा गुरुंनी ना महादेवाला आहे ना महाराज आराधना केली. त्यांनी त्यांना सांगितलं का प्राप्त केल्यावर मला माझ्यापेक्षा श्रेष्ठ शिष्य हवा. तर ते म्हणतात तुझ्यापेक्षा श्रेष्ठ तर जगात कोणी नाही बाबा, आता तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आणू तरी कुठून मी. मग ते महादेव का म्हणतात वर तो त्यांनी मागितलंय, ते म्हणे मला तर तेच पाहिजे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणतरी असा माझा शिष्य. महादेव काय म्हणता, बाबा तुझा शिष्य म्हणून आहे ना मी स्वतःच येतो तुझा शिष्य म्हणून. मग ते त्यांना शिवगोरक्ष म्हणतात. म्हणून नवनाथांपैकी ना सगळ्यात जास्त भ्रमण गोरक्षनाथांनी केलं, सगळ्यात जास्त प्रचिती गोरक्षनाथांची, म्हणून त्यांना शिवगोरक्ष म्हणतात. म्हणते महादेव स्वतः शिष्य म्हणून आले दादा गुरूंचे, मच्छिंद्रनाथांचे. नवनाथ आणि आगोरी यांच्यात नेमकं साम्य काय, म्हणजे यांचं कनेक्शन काय? बघा, हे जे संन्यासी राहतात, संन्यासी जे नागा साधू राहतात, हे यांचं आयुष्य त्यागून देता महादेवाच्या चरणी. आणि नाथ संप्रदायामध्ये पण संन्यासी आहे, परमपंथ साधणारे पण आहे. आता हे जे लोक आहे ना, हे नागा साधू लोक आहे ना, ह्या लोकांचं कसं आहे, यांचं दिवसाची सुरुवात तर समशाने, रात्र समशाने, घर समशाने, अन्न समशाने, सगळं का समशान माहिती त्यांचं. आणि हे खूप श्रेष्ठ आहे ते नागा साधू. आणि यांचं कसं होऊन जातं, हे पण शेवट महादेवाचे भक्त आणि आमची शाबरी विद्याचं महादेवाचं जनक, हे साम्य आहे. तर शेवट महादेवाची शेवट. आणि तिथं कसं ते जे बीर, तिथं जे बीर आहे कालभैरवाचं, महाकालीचं जे, तर ते नाथ संप्रदायामधलेच बीर तिथं आहे. म्हणजे ती साम्यता खूप जवळ आहे, फक्त तो पंथ वेगळा आहे, बाकी एवढं काही दुसरं जास्त काही नाही. हा शुद्ध पंथ आहे. कोणता? नाथ संप्रदाय शुद्ध पंथ आहे. तो पण शुद्धच आहे, पण तेवढे का ते समशांची पूजा करतात, महादेवाची पूजा करतात डायरेक्ट. महादेव सर्वस्व आहे ना, सगळ्यात मोठे तर महादेवाचे. तर आत्ताच तुम्ही म्हणले माळिंबाई भूत काढले जातात. मग नेमकं असं समजा आपल्याला एखाद्याला भूत लावायचं असेल, काहींची असती प्रवृत्ती त्याच्या मागे भूत लावायचं. आजकाल काय आजकाल कसं झालंय माहिती का, आजकाल प्रत्येकाची डोक्याची मानसिकता वेगवेगळी झाली, जवळपाय वेगळं झालेलं आहे. आणि शाबरी विद्या का तयार झाली, वाईटावर विजय प्राप्त व्हावा म्हणून. वाईट लोक आहेच ना, पण काय वाईट लोक आहे ना, ते एखादा बावला तयार करणे, पिठाचा बावला तयार, 5 कडधान्याचा बावला तयार करणे. एखाद्या जो समजा एखादा XYZ इसम आहे, त्याचं नाव आहे ना, त्याचं नाव एका कागदावर लिहायने नाव, दोघी बाजू नाव लिहायचं. मधाच्या बॉटलमध्ये ते टाकायचं, मधाची बॉटल असते ना, ते टाकायचं. आणि मधाच्या बॉटल टाकल्यानंतर ना एक बावलं तयार करायचं. ते दोघांना आहे ना एकत्र आहे ना 21 दिवस काही लोक काय करतात, जमिनीत पुरता. मग तो तंत्र असतो, तो तंत्र मी सांगू नाही शकत, तो मंत्र तंत्र असतो, ती तयार केली जाते ती विद्या.
हा. मग समोरचा माणूस नाही का जसं जसं ते सडल हा तसं त्याला त्याला त्रास होईल. होणार. त्याला तसा तसा त्रास होईल. काही लोक काय करता, एखादी बावलं तयार करता. हम्म. हा, वडाच्या झाडा बघ, वडाच्या झाडामध्ये तुम्ही म्हणता बघा पिना खुपसून हा. लावतात. हा. नाही भूतप्रेत असता वड्यात झाडाखाली जाऊ नये रात्रीचं. हा. काही लोक काय करता, काही तंत्र असता. तो जो बावला असतो ना, त्या बावल्याला मधून आहे ना फाडता. त्या व्यक्तीची पायाची माती, केस, त्याचं नाव त्या बावल्यामध्ये टाकता. आणि तो बावला सिद्ध केला तो मंत्रतंत्राने सिद्ध जर केला. आणि तो बावला जसं अमावस्या असती, पौर्णिमा असती, ग्रहण असतं, त्या ग्रहणामध्ये ना त्या झाडाला खिळ्यांनी नागफणी खिळे असतात, त्याच्यात ते रोवले जातात. आणि ते रोवले झाल्यानंतर ना मग तो त्याची काय करतो, रोज जाऊन त्याच्यावर काही मंत्रुलेले पाणी असतं, मंत्रुलेले काही भस्म असतो, काही चिता भस्म असतो, तो रोज जाऊन त्याला टाकणे. अशी क्रिया तर त्यांनी 11 दिवस 21 दिवस करणारे लोक आहे आज पण. मग समोरच्याला तिकडे जसं जसं ते ना त्याच्यावर जसं जसं ते मंत्राचा असर होणार, तो समोरचा माणूस तिकडे परेशान होणार. असे करतात लोक. पण हे बघा अंताचा तर शेवट वाईट आहे. पण आज तो मनुष्य परेशान होणार, पण उद्या लक्षात कर्म फिरून येतो. जो तांत्रिक तो करणार त्याला ते भोगावं लागणार. महादेवानी जसं ती तंत्र दिलाय ना त्याचा तोड पण आहे. पण मग ते तोडपर्यंत समोर दिसतात एखाद्या चांगल्या मांत्रिकाकडे पोहोचला पाहिजे. नाही पोहोचला तर त्याच्या मृत्यू अटळ आहे, त्याला मृत्यू भोगावाच लागणार आहे. असे तांत्रिक आहे ना, खूप लोक आहे. खूप लोक कोकणात करतात, खूप ठिकाणी करतात. कोकणात ते हे जास्त गोष्टी चालतात, बंगालमध्ये चालतात, खूप ठिकाणी. आपल्या महाराष्ट्रात लय ठिकाणी करतात लोक. आज पण काय असे लोक आहे काय ह्याच गोष्टी करू जिवंत आहे. लोक कोण पैसे घेणार, अशा गोष्टी करणार. चांगलं सद्धर्म करशाल तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल. वाईट करशाल आज समोरचा परेशान होणार, उद्या तुम्ही परेशान होणार आहे. ही चक्री. वाघाला पण आहे ना मुंग्या खाता. वाघ किती बलाढ्य राहिला तर त्याला पण शेवट मुंग्या खाता. तसं जो तंत्र करणार शेवटची मृत्यू वाईट होणार. हे तर सत्य. लोक करतात ना, लोक लावतात ना, अशा बाधा लावतात ना. खूप लोकांना पायाच्या मातीवर लावता, केसावर लावता, वापरलेले कपड्यावर लावता. वापरलेल्या कपड्यावर पण लय चांगलं होतं. आपली माहिती आहे ना त्याच्यात. काही लोक जिन साधना करते, जिन्नात साधना आहे, त्याला हे कपड्यावरच केलं जातं. तुमचा कपडा असा टांगवता हवेला, त्याच्यावर ते त्या माणसाचं नाव लिहिता. आता काही लोक असं पण करता, एखादा मनुष्य आयुष्यभर चमड्याची चप्पल घातलेली आहे आणि त्या माणसाचं नाव जर तुम्हाला माहित आहे आणि तो माणूस मृत्युमुखी पडला, त्याला सरणावर चितेवर जाळलं, ते जे लाकडं असतं ना, ते लाकडं, त्या लाकडाचा जो कोळसा असतो ना, तो कोळसा तो मेला, त्याला जाळलं पूर्णपणे. तिने चांबड्याची चप्पल, आयुष्यभर चांबड्याची चप्पल घातली त्यांनी. आणि तो जो कोळसा आहे ना, तो कोळसा घेऊन यायचा, त्याच्यावर काय सिद्धी आहे ती सिद्धी करायची. आणि त्या माणसाचं नाव ज्या इस्माला त्रास द्यायचंय तुम्हाला, त्या इस्माच्या फोटोवर ते नाव लिहायचं. ते कोणाचं नाव लिहायचं? जो मेलेला माणूस आहे ना, त्याचं नाव त्या इस्मा ज्याला करायचं त्याच्या फोटोवर लिहायचं. महाराज तुम्ही परेशान जाशाल. शेवटपर्यंत तो माणूस येडा होईल. त्याचा आजार तर कळणार नाही, आजार तर काहीच नाही त्याला. तो येड्यावानी करेल, स्वतः जीव देऊन टाकला, स्वतः आत्महत्या कर. आपण म्हणता बघा एखादा मनुष्य खूप हुशार होता, त्याने आत्महत्या कसं केली. महाराज अशी लोक करताय. खूप जगात तंत्र पुढे गेले लोक आहे ना, तंत्राचा दुरुपयोग खूप केलाय लोकांनी. कोणी चामड्याची चप्पल घालणार. आता बघा ते चामड्याची चप्पल आता सहज लोक नाही का आता वज्र करायला लागले. जे जुने लोक आहे ना त्यांना सगळं माहिती. ते कोळशावर बघा आपण जे चिता घेऊन जातो ते बांबू असतात. आपले जिथे सुतळींचे ते 2 अंगठे बांधतात, ती जी दोरी आहे ना महाराज, ती दोरी पण लई विचित्र आहे. ती दोरी एखाद्या मांत्रिकाच्या हातात लागली, ती बांबूचे काड्या एखाद्याच्या हातात लागल्या, त्याच्यावर त्या मेलेल्या माणसाचं नाव जर तुम्हाला माहित पडलं आणि तुम्हाला एखाद्याला वाईट तंत्र करायचंय, तुम्ही करू शकता. ते काही मंत्रतंत्र असतं, ते मी तुम्हाला सांगू नाही शकत. ते मंत्र बघा चांगलं करा, वाईट नाही करायचं, पण करता लोक. आणि काही लोकांचं हेच काम आहे, एवढेच काम आहे. याच्याकडून पैसे घे, याच्यासाठी ते कर, त्याच्याकडून पैसे घ्यायचे, हे कर, हे करत आले, शेवट ते लोक एकदम घाण मारणार आहे. इथं 100% खरं आहे. कोणीच थांबू नाही शकत त्या लोकांना. ही विद्या जास्तीत जास्त म्हणजे आपण ऐकलेलं आहे बंगालमध्ये जास्त हे
हे होतं म्हणजे बंगाल- नाथांचं आणि तिकडचं काय बंगालमध्ये कसं माहिती का, बंगालमध्ये महाकाली, हा, दशमुंडके महाकाली. हम्म. आता पहिले कसं होतं, महाकालीला मुंडकं लटकवलेलं बघा, हा, हा. माणसाचे बळी हम्म. चालायचे तिला. हम्म. हा, ते गुरु गोरक्षनाथच्या साह्याने ते आता सगळं, तेव्हा बकरावर आले, लिंबूवर आले, जास्वंदीच्या फुलावर आले. हम्म, हा. हम्म, ते त्यांचे ते वचन आहे, खूप मोठी स्टोरी, कधी तुम्हाला सांगाल मी ती. हम्म. हा, ते तो जो तंत्र आहे ना, तो तिथून का आला का, तिथं ते कालीला आणि कालभैरवला साधून आहे ना, लोक काय करत होते, ते चांगलं करायच्या ऐवजी ना लोक वाईट करायला लागले. तो तंत्र हा, अघोरी तंत्र हा खूप चांगला आहे. हम्म, हम्म. पण त्याचा उपभोग तुम्ही कसा करशाल तुमच्यावर येते. जगातला अघोरी विद्या चांगली, भूताला भूत काढण्यासाठी ना भूताचाच वापर केला जातो. म्हणतो ना, हम्म. काटानी काटा काढायचा, तसं भूत बाधा एखाद्याला, तर ते तंत्र मंत्र मध्ये जसं मुंजा सिद्धी राहती, ते काट्याने काटा काढतो, तसं भूताला भूताने काढलं जातं. तो तंत्र चांगला म्हणून होता, लोकांनी त्याचा वाईट करा, लोकांना मारायला लागली. हम्म. त्याच्यामुळे ते तिकून कलकत्त्यामध्ये कसं आलं, ती कालीची तिथून लवकर सिद्धी प्राप्त होती. लोकांनी कालीला चांगल्याच्या ऐवजी उलट्या दिशेला न्यायला लागले. महाकाली जगत जननी ती चांगलीच आहे. हम्म. आता काही तांत्रिक असे असतात, ते म्हणतात माझ्याकडे जीन आहे, आता मी हा जीन तुझ्या मागे लावल्यावर तुझे वाटोळ होणार. हे नेमकं काय काय तर- कसं काय काय राहतं? असतं नेमकं हे? जीन जिन्नात मला सांगा, जो माणूसच्याकडे जीन आहे ना, हा. तो छोट्या गोष्टी नाही करणार. हा. छोट्या गोष्टी करणार नाही, तो मोठ्या गोष्टी करणार. छोट्या काय झालं, झगडे झाले म्हणजे जिन लावलं, हा. खोट्या गोष्टी त्या. ज्याच्याकडे खरंच आहे तो मोठे काम होता, खूप काही मोठे मोठे कामं होता. जिन्नात साधना आहे, जिन्नातची खूप मोठी विधी आहे. जिन्नात हा खूप खूप प्रचिती जिन्नातची. जिन्नात एकदम मोठे मोठे कामं करतो. जे कामं कसे, आता या माध्यमातून बोलणं चांगलं नाही, हम्म. खूप काही कामं करतो. इकडली वस्तू तिकडे करण्यात जिन्नातचं काम आहे. हम्म, हम्म, हम्म. जिन्नात साधना, म्हणजे तुम्ही काही मिळवू शकता, तुम्हाला जे पाहिजे ते. नाच संप्रदाय, हा तुम्ही काही पण करू शकता. जिन्नातवर तुम्ही ना इकडली वस्तू इकडे करू शकता. ती पण एक ताकदवर ताकद येते तिच्यात. तुम्ही जर चांगल्या, पहिले बघा, आपले दही हंडीच्या टायमाला पाहतो मडकं फोडता, हा, तो हा, मडकं आपण त्या पिठाच्या हा, पिठात हा, डब्यात हा. ठेवायचो. हम्म. ते का ठेवायचे, बरकत येण्यासाठी ठेवायचे. पण जुने लोक ही जिन्नातच्या सायदाने ना धान्य आपल्याकडे वड, हा, हा. धान्य आपल्याकडे हम्म. वड, आणि असे खाण्यापिण्याच्या वस्तू वड, हम्म. असे जिन्नाच्या सहाय्याने काम करायला लागले. आताचे लोक ते उलट्याचे वेगळेच आयटम करून राहिले, म्हणून जिन्नाची सिद्धी पण चांगली सिद्धी ती. मग हे शाबरी याच्यातच येतं का हे सगळं? शाबरी सगळं ताकद शाबरी तर सगळी ताकद आहे. पण तुम्ही चांगलं कराल किंवा वाईट कर हे तुमच्यावर आहे. आणि तुम्ही चांगलं करशाल तर नाथ तुम्हाला तुमच्या पाठीशी, वाईट करशाल तर शेवट तुम्हाला ते तुमच्यातून हे तंत्र पण जाणार, मंत्र जाणार, यंत्र सगळं जाणार. नाथ आहे ना वाईट गोष्टीला सहाय्य करत नाही. हम्म. तुम्ही या सगळ्या साधना आहे, पण त्या चांगल्या करण्यासाठी. भुका मनुष्य आहे त्याच्यासाठी ती, पण तुम्ही म्हणशाल त्याच्याने मी पैशाचं गोडान वडल, खोट्या गोष्टी या. हे केलं पण नाही पाहिजे, या खोट्या गोष्टी या. काही तांत्रिक आहे ना, लोकांना येड्यात काढता, तुला पैशाचा पाऊस पाडून देतो, तुला हे करून देतो, तुला धन काढून देतो, माझ्याकडे मुंजा आहे, माझ्याकडे जिन्नात आहे. तुझ्याकडे मुंजा आहे, जिन्नात आहे, तू कशाला इथं घरात बसला, सांगू काय, तू तुझा एकटा करून घे ना. खूप काही गोष्टी महाराज याच्यामध्ये. जिन्ना सिद्धी पण आहे, कर्णपिचासनी ती सिद्धी आहे, खूप सिद्ध आहे. पण त्या महादेवाच्या चरणी सगळ्या त्या, तर त्याचा उपयोग तुम्ही चांगला करा तर ते चांगले आहे, नाही तर ते वाईट आहे. आणि त्याच्याने जीवानिशी पण जातो माणूस. नाही जो करतो तो. हा, जीवानिशी पण जातो. जैसी करणी वैसी भरी, ना माने तो करके देख. जसं कशाला तसं भरावं लागणार आहे. सिद्ध्या खूप काही आहे, खूप काही अघोरी विद्या आहे. बंगाली तंत्र आहे, कोकणी तंत्र आहे, गावरदेश बंगाल आहे, तिलिस्मी इल्मा आहे. ते खूप सगळ्या सिद्धी आहे. मग तुम्ही करशाल आणि त्याचं चांगलं करशाल, लोकांचं कल्याण करशाल, जनकल्याणासाठी करशाल, तुम्हाला त्याच्यात तुमचं नाव मोठंच होणार. तुम्ही म्हणशाल पैसे कमवण्यासाठी करशाल, तर ते थोडे दिवस चालेल, नंतर संपून जाईल. महादेवच होता म्हणता, बहात्री बत्साबत्री बहात्र कलनखलात जनकल्याण इकडभत्रिका आक्रमंत्र येत ब्रह्मांड त्रवियात शत्रुक होते शमशान त्रवियात महाकालित्र काल भैरव शमशान इत्रकलात्र्या जिन जिन्नात्र होत शीत्र हाकड़ा मुंजबात स्तक्रियात वीर कलंगत्रिकलात वीर कंगन कलात्र्या आदिमाया शक्ती त्रिविशक कत्ताकडहंक तिकडा कवत्तु शिल्लात काल भैरव त्रियात काली सिद्धि काल भैरव कत्तकड़ हंगड़ बत्त्यात विक्रम नाथ यत बरका बकरा करबत सिंकड़ बल्लो से तन्माया मच्छिंद्र कात्र्या.
यांचं म्हणणं असे महाराज, तुम्ही सिद्धीचा वापर गलत करा. जसं तुम्ही सरणाला दुसऱ्याला सरणावर पाठवलं, तुम्हाला ती शक्ती तुम्हाला सरणावर येणार, फक्त वेळ इकडे तिकडे होती. म्हणून सेवा करा तर नाथ संप्रदायाची करा. शुद्ध पंथ, चांगला पंथ, लोकांचं कल्याण, तुमचं कल्याण. नाथ एवढं आहे, नाथ समोरच्याला थोडस खूप परखता, पण चांगलं जरूर करता. म्हणून मी लोकांना एकच सांगायचे, नाथ सेवा करा. तुम्हाला कोणत्या मांत्रिकाकडं, कोणत्या तांत्रिकाकडं, कोणत्या बाबाकडं, कोणाकडे जावं लागणार नाही. नवनाथ भक्तीसर ग्रंथ लावा घरामध्ये, तुमचं कल्याण. तुम्हाला कोणाकडेच जावं लागणार. मी तर म्हणतो, कोणाला बाधा असेल हे नवनाथ भक्तीसर वाचा. भूतप्रेत बाधा असेल, नवनाथ भक्तीसर 5वा अध्याय वेताळमार तो वाचा. तुम्हाला घरात काही तंगीचा असेल 21वा अध्याय तो वाचा. तुम्हाला आजारपण आहे, तुम्ही 40वा अध्याय वाचा. तुम्ही नवनाथांचे भक्तीसर वाचा, तुम्हाला काहीच कमी नाही. नवनाथ भक्तीसरच एक एवढं मोठं तंत्र आहे. मी तर चॅलेंज देतो, ज्यांनी नवनाथ भक्तीसर ग्रंथ वारंवार वाचला त्याला जगाला कोणता मांत्रिक आणि कोणता तांत्रिक काही नाही करू शकत. नवनाथांची पूर्ण प्रचिती जी त्याच्या मुखातून जाणार आहे ना, मी तर सांगतो एवढ्या त्या सिद्धी सांगितल्या ना, या सिद्धी एका बाजूला, तो मनुष्य एका बाजूला, त्याचं काहीच नाही होऊ शकत. अशी ना सिद्धी नवनाथ भक्तीसर एकदम सगळ्यात सुंदर ग्रंथ आहे. आणि पंथच श्रेष्ठ पंथ एकदम तो नवनाथ भक्तीसर. धन्यवाद महाराज, आजचा पॉडकास्ट खूप चांगला आला आणि लोकांना पण खूप आवडला असेल. नाथ भक्ती अशीच करत राहा. माझ्या गुरु दलीनाथ बाबाची कृपा आहे सगळी, आणि तुमच्यामुळे आम्हाला पण आज नाथ भक्ती करायला मिळाली. बाबा दादा गुरूंची कृपा आहे, मच्छिंद्रनाथ नवनाथांची कृपा आहे. जय गुरु. आदेश नमो आदेश.